नमस्कार मित्रांनो। तर आज मी आपणास एक अशा ॲपची माहिती देत आहे जे बरेच लोकांना खूप कामात येईल। तर जसं की आपल्याला माहीत आहे की आपल्याला मराठी, हिंदी किंवा इतर प्रादेशिक भाषामध्ये देवनागरीमध्ये लिहिण्याची एक इच्छा असते, पण इंग्रजीच्या तुलनेमध्ये मराठीत लिहिणं थोडं अवघड जाते बरेच जणाला। तर त्यासाठी एक सुंदर गूगलचं ॲप आहे जे आपण आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून सहज हिंदी किंवा मराठीमध्ये टाईप करू शकतो। तर त्याकरिता काय करायचं आहे, आपण सर्वात पहिले जायचं प्ले स्टोअरवर। ठीक आहे, आपण प्ले स्टोअरवर जाऊन गूगलचं प्ले स्टोअर तिथं मी प्ले स्टोअर ओपन केलं आणि तिथे टाईप करायचं जीबोर्ड, GBOARD, जीबोर्ड। ठीक आहे, हे जीबोर्ड टाईप केलं तर हे एक ॲप आलं, जीबोर्ड द गूगल। ठीक आहे, तर हे ॲप इथं इन्स्टॉल करायचं। आता मी ऑलरेडी इन्स्टॉल केलं असल्यामुळे इथं ओपन असं ऑप्शन येत आहे। तर मी तुम्हाला आता त्या ॲपमध्ये जाऊन काही सेटिंग थोड्या करायच्या आहे त्या दाखवतो। तर आपण माझ्या मोबाईलमध्ये आलो आणि आपण जीबोर्ड हे ॲप ओपन करू। जीबोर्ड ओपन केलं, याच्यामध्ये थोडं सेटिंग आहे। जसं इथं लँग्वेजेसमध्ये आपण हिंदी, मराठी हे एक चूज करायचं आहे कीबोर्ड। ठीक आहे, त्यानंतर बाकी इतर याची काही गरज नाही आहे। तसंच एक खूप महत्त्वाचं जसं व्हॉईस टायपिंग आहे, व्हॉईस टायपिंगमध्ये हे ऑन करायचं। तर आणि ह्या दोन्ही यांनी काय केल्याने काय होते ते मी आता तुम्हाला दाखवतो। जसं की आपण एखादी ॲप ओपन करूया। तर मी जनरली सगळ्यांना व्हॉट्सअप काम पडते, तर म्हणून मी व्हॉट्सअप ओपन केला। तर आता या व्हॉट्सअपमध्ये जसं आता कोणताही एक आपण ग्रुप घेतला, ठीक आहे, त्याच्यामध्ये मला जर काही टाईप करायचं आहे तर मी इथे कसे करील। आता जसं मला आता RAJESH मी राजेश लिहिलं, इथं ऑप्शन आहे राजेश। ठीक आहे, सज्जनवार असं टाईप होऊन आलं आहे ना। आपल्याला एक करेक्शन वगैरे असं काही करता येते। तर हे झालं नावाचं। ठीक आहे, आपण असेच कोणतेही शब्द इथे सहज लिहू शकतो, जसं जन्मदिवसाच्या शुभेच्छा। ठीक आहे, हे झालं टाईप करणं। आता दुसरं ऑप्शन आपल्याजवळ इथं अवेलेबल आहे की आपण बोलू ते टाईप करणार। तर यामध्ये जसं आता हे माईकचं सिम्बॉल दिलेलं आहे राईट हँडला, याला आपण प्रेस करायचं। ठीक आहे, आता मी बोलणार राजेश सज्जनवार, हे बघा त्यांनी टाईप केला। दुसरं, जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। तर अशा प्रकारे आपण जे बोललो ते ह्या ॲपद्वारे टाईप केल्या जाते। तर ठीक आहे, आपणही हे ॲप डाउनलोड करा व सहज मराठीमध्ये लिहायला सुरुवात करा। माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। अशाच व्हिडिओ करता पाहत राहा।